दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं ही एक वेगळीच मजा असते आणि त्यात जर आपल्या हातचा केक असेल तर तो आनंद द्विगुणी होतो. चला तर मग आज बनवणार आहे मी एक सुंदर बेबी शॉवर केकचा एक सिंपलसी डिझाईन आहे, जी की कस्टमरने डिसाईड केली होती माझे जुने केकचे फोटो पाहून. तर इथे मी एक काय प्लॅन केलं, की जसं आपण बेबी शॉवर करतो तर जेव्हा आपण स्वीट वगैरे ठेवतो तर त्यांना माहीत असते की कुठं काय आहे. पण केकच्या बाबतीत तसं नसतं. तर केकच्या बाबतीत मी काय केलेलं आहे, पिंक आणि ब्ल्यू कलर असं मी स्पंज तयार करून घेतलेले आहे, जे की केक बनवल्यानंतर नाही बेकरला माहीत असणार की तिथून काय निघणार आणि नाही कट करणाऱ्यांना माहीत असणार की तिथून काय निघणार. तर ब्ल्यू निघते की पिंक निघते हे फक्त कट केल्यानंतर समजणार. तर इथे मी जो केकचा स्पंज आहे तो 2 कलरमध्ये इथे मी बनवून घेतले आणि त्यानंतर पायनॅपल फ्लेवरचा जो केक आहे तो केली आणि हाफ साईडमध्ये त्यांना हाफ साईडला पिंक आणि हाफ साईडला ब्ल्यू असं कलर कॉम्बिनेशन पाहिजे होतं. तर त्यांच्या म्हणण्यानुसारच कलर कॉम्बिनेशन मी हा दिलेला आहे. पण जेव्हा कधी आपण 2 साईडला वेगळे वेगळे कलर यूज करतो तेव्हा फिनिशिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येते. जेव्हा आपण हाफ कलरमध्ये केक बनवत असतो 2 कलर, तर तेव्हा पायपिंग बॅगच्या मदतीनेच क्रीम लावायची, जेणेकरून फिनिशिंग द्यायलाही लवकर होते आणि ती व्यवस्थित फिनिशिंग येते. पण जेव्हा 2 कलर देतो तेव्हा फिनिशिंग द्यायला खूप त्रास होते. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक वेळेस आपला जो पॅलेट नाईफ आहे तो क्लीन करून यूज करायचा. तर ही जी केकची डिमांड आहे ती त्यांची होती. त्यांनी माझे केकचे काही फोटोज पाहिले होते आणि त्यावरून ते त्यांनी डिसाईड केलं. तर त्यांना सिंपल केक हवी होती आणि त्याच पद्धतीने मी तो जो केक आहे तो रेडी केलेला आहे. तर काय होते, जेव्हा आपण पायपिंग बॅगने क्रीम लावतो तर आपण कुठलीही डिझाईन करत असेल किंवा क्लीन करत असेल तर ते खूप झटपट होते, वेळ जास्त घेत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही घाई असेल, काहीतरी लवकरात लवकर केक बनवून द्यायचं असेल तर ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता त्यानंतर त्यांना पाहिजे होते की पिंक आणि ब्ल्यू कलरचे काही डॉट्स जे आहेत ते केकवर पाहिजे होते. तर मी एक मोदक बनवायसाठी थोडा मोठा नोझल येतो, तर तो मोठा नोझल घेतलेला आहे आणि ते मी जे मोदक आहेत ते काढून घेतलेलं आहे. पिंक साईडला ब्ल्यू ठेवला आणि ब्ल्यू साईडला पिंक ठेवलं. तर असं माझा हा एक थोडा वेगळ्या पद्धतीचा केक हा रेडी झाला आहे. त्यानंतर त्यांना फक्त 3 टॉपर हवे होते, एक बेबी आणि बेबी गर्ल ऑर बॉय असं ते टॉपर हवे होते. तर इथे मी 3 टॉपर जे आहेत ते लावून घेतले आणि काही स्प्रिंकल टाकले आणि इथे माझा डोहाळ्याच्या जेवणाचा एक स्पेशल केक हा रेडी आहे कुणाच्या तरी स्पेशल डेसाठी. तर इथे माझा सिंपलसा असा केक जो आहे बेबी शॉवरचा तो रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा.